लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या टायमाला भारताचा शपथविधी होता त्या टायमाला पंतप्रधानांनी संविधानाची प्रत डोक्याला लावली. म्हणजे त्यामुळे त्याचं किती महत्त्व आहे. त्यामुळं संविधानाच्या ह्याला कुणी हात न लावता मला वाटतं की तसं काय होणार नाही आहे. संविधान हेच भारतासाठी ग्रंथ आहे, पवित्र आहे, सर्वश्रेष्ठ ते आहे. संविधानापेक्षा कुणी भारतामध्ये मोठं नाही आहे. पिंपरी मतदारसंघ हा BJPला मागायचा आहे. त्यांनी विरोध करायचं नाही ठरवलेलं. शेवटी महाराष्ट्रामध्ये युती आहे, ते काय ना आम्ही काय. उद्या आम्ही जर राष्ट्रवादीने असं ठरवलं की चिंचवड आणि भोसरी विधानसभामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जो त्यांचा उमेदवार येणार आहे त्याचं काम नाही करायचं ठरलं तर, आता जर तसं बघितलं तर बाबा राष्ट्रवादी आमची महायुतीमध्ये आम्ही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, BJP पक्ष असेल, एकनाथ शिंदे गट असतील, आदरणीय रामदासजी आठवले असा हा महायुतीचा उमेदवार म्हणून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी असेल. आणि विरोधक म्हणून महाविकास आघाडीतनं जो उमेदवार येणार आहे, कुणीही उमेदवार जरी आला तरी महायुतीमधनं मीच असणार आहे. आणि मला माझा आत्मविश्वास आहे की जो कोण उमेदवार येणार आहे मी त्याच्यापेक्षा मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिकांनी निवडून येईल. ज्या पक्षाचे आमदार ज्या ठिकाणी असतील त्या पक्षाला ती जागा सोडण्यात येणार आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी अतिशय चांगली. त्यामुळं मला आजपर्यंत तरी असा कधी जातीवाद किंवा मला कुठं नाकारण्यात आलेले किंवा मला कुठल्या कार्यक्रमाला बोलवण्यात आलं नाही असं कधी झालेलं नाही. नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हा स्थित पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा या क्षेत्रात आहोत. पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यासोबत आज संवाद साधत आहोत. आपण पाहतोय की पिंपरी विधानसभा ही एक चर्चेचा विषय बनलेला आहे आणि पिंपरी विधानसभेचे आमदार असताना अण्णा बनसोडे यांनी जी काही कामकाजं केली आहेत किंवा त्यांच्या नजरेतून त्यांनी जे ह्या पिंपरी विधानसभेचं पालकत्व एक प्रतिनिधी म्हणून जे कामकाज केले, आज त्याच्यावर आपण काही नजर टाकणार आहोत आणि अनेक चर्चा त्यांच्याशी करणार आहोत. सध्या आपण त्यांच्याशी भेटत, आज ते आपल्यासोबत आहेत. अण्णा जय भीम. जय भीम. आपण पाहतोय की आत्ता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. काही महिन्यावरती, काही दिवसावरती विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. पण सध्याचं वातावरण जे राजकीय वातावरण जे आहे ते कुठंतरी डळमळीत किंवा त्याला गालबोट लावण्याचं कामकाज होतं आहे. आणि त्या अनुषंगाने एक आमदार म्हणून तुम्ही पिंपरी विधानसभेकडे कसं पाहताय? तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय अजितदादा असतील आणि आदरणीय रामदासजी आठवले असतील. 4 पक्षाची महायुती असताना आणि इतर पक्षाचीही महायुती आहे. खरं बघितलं तर आपण गेली 1.5-2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये कारभार चालू आहे. वास्तविक बघितलं तर आज जे पुढची निवडणूक विधानसभेची जी निवडणूक येणार आहे ती निवडणूकही महायुतीच्या मध्येच सर्व उमेदवार लढणार आहे. आणि महायुतीचा वरिष्ठ पातळीवर असा निर्णय झालेला आहे, ज्या पक्षाचे आमदार ज्या ठिकाणी असतील त्या पक्षाला ती जागा सोडण्यात येणार आहे. खरं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी गेली 5 वर्षे म्हणून आमदार काम पाहत आहे. चिंचवड विधानसभा बघितलं तर BJPचे पण त्या ठिकाणी आमदार आहेत. भोसरी पण विधानसभा बघितलं तर त्या ठिकाणी BJPचे आमदार आहेत. ज्या त्या पक्षाचे त्या पक्षाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे आमदार असतील ती जागा त्या पक्षाला सोडण्यात येईल किंवा येणार आहे असं वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे. मध्यंतरी आपण पाहिलं की जसं शिवसेना फुटली तशी राष्ट्रवादी फुटली. त्याचा फटका तुम्हाला यंदाच्या निवडणुकीत काय बसेल का? मला नाही वाटत की ज्या फुटीचं, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो फुटला असं आपलं म्हणणं आहे. वास्तविक बघितलं तर भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक ते फुटीच्या वाट्यावर होते. कारण तिथं BJPचा आमदार असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना असा समज झाला आहे की तो मतदारसंघ BJPसाठी जाणार आहे, म्हणून ते त्या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक फुटून गेलेले आहेत. अण्णा, एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीने पाहताय की सध्या आता निवडणूक आहे आणि निवडणूक असल्याकारणाने लोकशाही म्हटलं की कुरघोड्या किंवा इच्छुक उमेदवारांची भर वाढलेली आहे. त्यात अनेक मतदारसंघातले म्हणजे भोसरी मतदारसंघातले असतील, चिंचवड मतदारसंघातले असतील, जे काही उमेदवार आहेत ते पिंपरी विधानसभेमध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि कामकाज करतात आहेत. पण गेल्या वर्षापासून तुम्ही पिंपरी विधानसभेचे आमदार आहात. तुम्हाला नस ह्या विधानसभेतली माहिती आहे. कशा प्रकारे तुम्ही सध्याच्या परिस्थितीला पाहताय? तुम्हाला माहीत असेल मागची जी निवडणूक झालेली आहे
त्यावेळी तर आमची कोणाची युती नव्हती. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती आणि जवळजवळ 21,000 मताधिकांनी मी निवडून आलेलो आहे तसं बघितलं तर त्या टायमाला बी जे पी पण माझ्या विरोधातच होती, शिवसेनाही नव्हती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त होता. तसं बघितलं तर त्यानंतर गेली 5 वर्षे मी सतत पिंपरी मतदारसंघातील नागरिकाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये किंवा संपर्कामध्ये असल्यामुळं मला नाही वाटत की पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक येणारी ती मला अवघड जाईल म्हणून. कोणते कामं अशी आहेत की जी तुम्ही पिंपरी विधानसभेमध्ये केल्यात आणि ती तुम्हाला भावल्यात मनाला, की आमदार म्हणून काम करताना एक मनाला स्पर्श करून गेल्यात? आता तसं बघितलं तर पिंपरी मतदारसंघ आम्ही पाहिला तर जवळजवळ 52 ते 54% स्लम एरिया आहे, झोपडपट्टी एरिया आहे. बाकीचा भाग काही ठिकाणी प्राधिकरण असेल, शाहूनगर संभाजीनगर असेल, दापोलीचा अर्धा उर्वरित भाग असेल, पिंपरीमधला उर्वरित भाग असेल. अर्धा भाग हा झोपडपट्टीचा आहे आणि अर्धा भाग सुशिक्षित आहे. त्या पद्धतीने जी कामं मतदारसंघामध्ये केलेली आहेत ती त्या दृष्टिकोनातूनच केलेली आहेत. आता मी आमदार फंडातनं तुम्ही बघत असाल की जवळजवळ 3-4 महिन्यापासून आपण प्राधिकरणमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र म्हणजे 2 मजली, जवळजवळ त्याची किंमत 2 ते 2.5 कोटी रुपये आहे. दुर्गादेवी म्हणून आपल्या इथं अप्पू घर म्हणून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी लोक वगैरे जातात, त्या ठिकाणी पण आपण आता मेडिटेशनचा जवळजवळ 15 ते 20 कोटीचा प्रोजेक्ट आणतो. त्यातला 3-3.5 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. हाफकिनच्या संदर्भात आपण विचार केला तर हाफकिनमध्ये वास्तविक बघितलं तर त्या ठिकाणी आता जवळजवळ 120 ते 110 लोक ज्यांची घरं मोडकळीस आलेले आहेत, तो प्रोजेक्ट आपण या ठिकाणी आणतो आहे. असे असंख्य आमदार फंडातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आपण या ठिकाणी प्रोजेक्ट राबवत आहोत. आत्ताच तुम्ही म्हटलात की या ठिकाणी झोपडपट्टीचा भाग जास्त आहे, म्हणजे दलित वस्ती सुधार योजनेचा प्रश्न या ठिकाणी 100% आहे. दलित वस्ती सुधार योजनेच्या अनुषंगाने तुम्ही असे कोणती कामं केलेत आणि कशा पद्धतीने आत्तापर्यंत त्याचा पाठपुरावा करताय? शासनाच्या वतीने आज जर आपण बघितलं तर SRA हा प्रोजेक्ट पिंपरी मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी राबवला जातो ते 4-5 ठिकाणं असे आहेत की ज्या ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवला जातो. पिंपरी गावामध्ये तुम्हाला गणेशनगर या ठिकाणी कालिका माता मंदिर आहे, त्याच्या शेजारी जवळजवळ 150 लोकांचं पुनर्वसन करून त्या ठिकाणी लोक राहायला गेलेली आत्ता सध्या. आनंदनगरचा प्रोजेक्ट चालू आहे, पत्राशेड लिंक रोडचा प्रोजेक्ट चालू आहे, आंबेडकर कॉलनीच्या या ठिकाणी प्रोजेक्ट म्हणजे पाईपलाईनमध्ये आहेत. हे SRAच्या मार्फत होणारे प्रोजेक्ट आहेत. अजिंठा नगर असेल, तुम्हाला सांगतो दळवीनगर झोपडपट्टी असेल, बऱ्याच ठिकाणी SRAच्या मार्फत जे काय प्रोजेक्ट आपण राबवत आहे ते त्या पाईपलाईनमध्ये म्हणजे काय लोकांचे आता जर तसं बघितलं तर एक साधारणतः 7-8 महिन्यानंतर त्यांचे प्रोजेक्ट चालू होतील त्या ठिकाणी. हे काम करत असताना एक आमदार, एक प्रतिनिधी म्हणून असे ह्या तुमच्या 5 वर्षातील कालावधीमध्ये किंवा मध्यंतरीचा काळ सोडला 5 वर्ष तर त्याच्या 5 वर्षामधला म्हणजे या एकंदरीत 10 वर्षामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही सतत तुमच्या अविस्मरणीय लक्षात राहते आणि तुम्ही ते काम केलं तर तुम्हाला आनंद मिळतो? नाही, आता तसं बघितलं तर तुम्ही बघा ना प्रोजेक्टचं आहे येता आता आपण ज्या टायमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे प्रवेशद्वार आहे की ज्यातनं आपण एंट्री करणार तिथं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये अति उंच म्हणजे हाईटचा आपण ध्वज उभारलेला आहे, जिथं जेणेकरून पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्हाला येताना एक वातावरण बघितलं तर खरं तर आपल्याला स्वतःला अभिमान वाटावा असा हा राष्ट्रध्वज आहे. पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने तसं बघितलं तर आज ॲटोकस्टरसारखा प्रोजेक्ट मोठा झालेला आहे. ॲटोकस्टरच्या शेजारी अत्याधुनिक अशी महानगरपालिकेची मोठी इमारतीचं काम चालू आहे. अशा पद्धतीची बरीच प्रोजेक्ट आपण ठिकाणी तुम्ही दापोडी ह्या परिसरात जर गेले तर आपण आमदार फंडातनं बुद्ध विहाराचं मोठं काम त्या ठिकाणी चालू आहे. तुम्ही जर जाऊन तिथं बघितलं तर ते प्राचीन काळात टाईप बुद्ध विहार आहे, ते आज त्या ठिकाणी जी संस्था राबवते त्यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे. जसं मी आता तुम्हाला राष्ट्रध्वज आपण जे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये प्रवेशद्वार आहे किंवा आपण एंट्री करतो त्या ठिकाणी जर बघितलं तर संत तुकाराम महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांची भेट असा हा भक्तिशक्तीला तो पुतळा आहे. त्याच्यासमोर आपण जर पाहिलं तर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे. पिंपरी चौकामध्ये जर आलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. शाहूनगर या परिसरामध्ये जर गेलं तर छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर छत्रपती शाहू महाराज असतील, संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जगद्गुरू संत तुकोबाराय असतील, संत पुरुषांचेही आज आपण माझ्या दर्शनी भागात म्हणजे पिंपरी मतदारसंघामध्ये ह्या मोठ्या प्रमाणात पुतळे उभा केलेले आहेत आपण.
जेणेकरून आपण सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, ह्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा मनापासून प्रयत्न आहे. अण्णा, हा मतदारसंघ राखीव आहे. 20% मतदान आपलं मागासवर्गीयांचं आहे आणि 8% मतदान जे आहे ते मुस्लिम समाजाचं आहे. आपण जर पाहिलं जनगणनेनुसार तर इतर वर्ग जो आहे तो OBC आणि म्हणजे ओपन कॅटेगरीतला आहे. तुम्हाला काम करताना असं कधी अडचणी जाणवल्या का की तुम्हाला कधी कधी असं टाळलं गेलं आहे किंवा तुम्हाला असं बोलवलं जात नाही, कधी प्रोटोकॉलनुसार प्रोटोकॉल वापरलं गेलं नाही, अशा ज्या अडचणी आहेत ह्या काम करताना? कारण मागासवर्गीय आमदार म्हणून दोन्ही बाजूला गाववाले आमदार आणि पिंपरीमध्ये स्थायिक येऊन इथं एक वर्चस्व निर्माण करणं आणि सर्वांना सोबत घेऊन जाणं हा एक वेगळाच म्हणजे हे आहे. तसं मला तर गेली 25 वर्षापासून कधीच जाणवलेलं नाही. पिंपरी चिंचवडमध्ये मी गेली 25 ते 50 वर्षापासून या ठिकाणी राहतो आहे. 15 वर्ष मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले, 10 वर्ष आता हे माझं आमदार म्हणून मी काम करतो आहे. पण मतदारसंघामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि माझे संबंध सर्व जाती धर्माच्या लोकांसंगती अतिशय चांगले आहेत. त्यामुळं मला आजपर्यंत तरी असा कधी जातीवाद किंवा मला कुठं नाकारण्यात आलेले किंवा मला कुठल्या कार्यक्रमाला बोलवण्यात आलं नाही असं कधी झालेलं नाही. त्यामुळं पिंपरी विधानसभा मतदारसंघ जरी राखीव असला तरी अशी कधी माझ्या मनात पण भावना नाही आणि असं कधी चित्रही दाखवलं नाही. तसं बघितलं तर तुम्ही बघा, इतर जाती धर्माचे लोक ह्या ठिकाणी राहत असताना पिंपरी मतदारसंघ हा राखीव असल्यानंतरही माझ्या कारकिर्दीमध्ये गेली 15 वर्षापासून पिंपरी चिंचवडमध्ये एकही कुठलीही म्हणजे खूप झाले असतील तर कमी झाले असतील, पण असं कधी आमच्याकडनं पण म्हणा जातीवाद झाला आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल केलेली, असं कधी घडलेलं नाही आणि पुढेही मला वाटतं घडणार नाही. आपण काम करताना बरेच मुद्दे आहेत आणि बरेच प्रश्न आहेत, म्हणजे बोपखेलपासून तर निगडीपर्यंत आणि इकडे आपलं अजिंठानगर शाहूनगरच्या भागापासून तर इकडे प्राधिकरणापर्यंत अशा अनेक मुद्दे लोकांना भेडसावत आहेत. गुन्हेगारीचा प्रश्न आहे आणि सामाजिकरण जर पाहिलं आपण तर अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत किंवा असे वेगवेगळे प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत आणि त्यासाठी ते सतत तुमच्याकडे देखील पाठपुरावा करतात. त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल जनतेला ह्या TV चॅनलच्या माध्यमातून? नाही, TV चॅनलच्या माध्यमातून मी सर्वप्रथम तुमचं आणि तुमच्या चॅनलचं, तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर हे सर्व कामं करत असताना गेली 25-30 वर्षाचा माझा अनुभव आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांचे असलेले प्रश्न आणि त्यांना भेडसावत असणारे प्रश्न हा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, माझ्या वतीने नक्कीच मी मनापासून प्रयत्न करेल. एवढंच या कार्यक्रम किंवा एवढ्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व तमाम जनतेला सांगू इच्छितो. अण्णा, बोलता बोलता दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष येतो, कारण निवडणूक तोंडावर आहे, वातावरण वेगवेगळं चित्र निर्माण होतं आहे. आपण सध्या बघतो की संविधानावरती सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. आत्ता सध्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संविधान मंदिर ITIमध्ये उभारले गेले, म्हणजे प्रत्येक ITIमध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये संविधान मंदिर उभारले गेले. जसं इतर संत असतील किंवा देव असतील किंवा असे जे काही आहेत त्यांना मंदिरामध्ये टाकलं गेलं आहे, त्याच पद्धतीने संविधान आज मंदिरामध्ये टाकलं जातं आहे. ह्याचा परिणाम येणाऱ्या पिढीवरती होईल काय? कशा पद्धतीने तुम्ही बघता याकडं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान पवित्र आहे. आम्ही पाहिलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या टायमाला भारताचा शपथविधी होता त्या टायमाला पंतप्रधानांनी संविधानाची प्रत डोक्याला लावली, म्हणजे त्यामुळे त्याचं किती महत्त्व आहे. त्यामुळं संविधानाच्या ह्याला कुणी हात न लावता मला वाटतं की तसं काय होणार नाही आहे. संविधान हेच भारतासाठी ग्रंथ आहे, पवित्र आहे, सर्वश्रेष्ठ ते. संविधानापेक्षा कुणी भारतामध्ये मोठं नाही आहे. सध्या दादा देखील म्हणतात की पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत, आमच्या वैचारिक काही गोष्टी आहेत त्याच्याशी तडजोड आम्ही करणार नाही, मात्र युतीमध्ये आम्ही कायम आहोत. तसंच आज ह्या डेमोक्रॅटिक लोकशाहीमध्ये एक राष्ट्र एक मतदान म्हणजे 1 नेशन 1 वोट हा जो प्रकार आहे जो आता मंजूर झाला आहे त्याकडं कशा पद्धतीने बघताय? कारण जर संविधानिक लोकशाही जर कधी धोक्यात आली तर आम्ही कोणीच नसू. नाही, तसं नाही. जो आता तुम्ही प्रश्न विचारलेला आहे ना, तो प्रश्न राष्ट्रीय पातळीवरचा आहे. आमचे वरिष्ठ नेते आदरणीय अजितदादा असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील,
सुनील तटकरे असतील, छगनजी भुजबळ असतील, हे जो निर्णय ठरणार आहे तो आम्हाला सगळ्याला बंधनकारक असणार आहे आणि पक्षालाही असणार आहे. आणि यंदाच्या निवडणुकीत तुम्हाला असं काय वाटतं की तुमच्या मागच्या वेळेस गौतम चाबुक सर हे तुमच्या विरोधी निवडणुकीच्या ह्याच्यात होते, आजही आहेत, पुन्हा ते रिंगणात आहेत, तुमची लढत थेट त्यांच्याशी राहील की ह्यावेळेस म्हणजे एक वन साईड? महायुतीचा उमेदवार म्हणून मी तर नक्कीच राहणार आहे. महाविकास आघाडीकडं पण समजा उद्या आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, काँग्रेस असेल, त्यांच्या वतीने जो उमेदवार येणार आहे तो माझ्या संगती असणार आहे, माझ्या अपोजिटला असणार आहे. अजून अपक्ष कोण किती येतात ते आपल्याला कळणारच आहे. त्यामुळं जो उमेदवार येईल त्याला आपण ग्राह्यच धरायला लागणार आहे ना. मग कोण येईल हे मी आत्ता कसं निश्चित सांगू शकतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी नक्की असणार आहे की आमची महायुती आहे. त्यामुळं आणि ज्या त्या पक्षाला त्या त्या ठिकाणी जे जे आमदार असतील त्यांना ती जागा सुटलेली. आता जर तसं बघितलं तर बाबा आमची महायुतीमध्ये आम्ही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, BJP पक्ष असेल, एकनाथ शिंदे गट असतील, आदरणीय रामदासजी आठवले, असा हा महायुतीचा उमेदवार म्हणून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी असेल. आणि विरोधक म्हणून महाविकास आघाडीतनं जो उमेदवार येणार आहे, कुणीही उमेदवार जरी आला तरी महायुतीमधनं मीच असणार आहे. आणि मला माझा आत्मविश्वास आहे की जो कोण उमेदवार येणार आहे मी त्याच्यापेक्षा मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून येईल. सध्या काही आपलेच पदाधिकारी आहेत किंवा काही आपल्या पाठीमागचे पदाधिकारी आहेत जे आपल्या फोटोमध्ये दिसतात, आपल्या आजूबाजूला दिसतात, मात्र त्यांनी आयात उमेदवार पिंपरीमध्ये आणून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू केला आहे. त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो का? मला नाही वाटत. आयात उमेदवार कोण आणतील किंवा आणण्याचा जर प्रश्न असेल तर दादा काय ते मला मान्य करतील असं मला नाही वाटत. की जो आयात उमेदवार येईल त्या आयात उमेदवाराला पक्षाच्या सोबत घ्यायचं, त्यांना उमेदवारी द्यायची. आता शेवटी काय प्रत्येक पक्षामध्ये किंवा प्रत्येक पक्षाच्या ह्याच्यामध्ये हितचिंतक असतात, तसेच माझे बी काही हितचिंतक असतील. त्यांचा जर तो प्रयत्न असता तर मला वाटतं तो प्रयत्न काही यशस्वी होणार नाही. आणि दादांना माहिती आहे त्यांच्यासोबत एकनिष्ठ कोण राहिलेले आणि कोण राहणार आहे. आयत्यावेळी कुणी पण येईन आणि पक्षामध्ये प्रवेश करणार आणि त्यांना उमेदवारी द्या म्हणणार. दादा जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून राजकारणात आहे. कोण आपले आणि कोण बाहेरचे ते त्यांना कळतं ना. कानपिचक्या म्हणतो आपण, त्यांच्यासाठी काय कानपिचक्या असतील तुमच्या? कुणासाठी? जे आजूबाजूला राहूनसुद्धा पक्षाच्या विरोधात म्हणा, आयात उमेदवार आणण्यासाठी म्हणा, किंवा सोबत तुमच्या राहायचं आहे, मीटिंगला इथे यायचं आहे, पण मात्र काम दुसरीकडं हे करायचं. आता शेवटी काय माहिती का, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्यासोबत राहायचं आणि दुसऱ्याचं काम करायचं किंवा कुणाला मदत करायची ते दादा बघतील ना. आणि ह्या सर्व गोष्टीची कल्पना दादांना माहिती, पार्थ पवारांना माहिती, पक्षाच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहिती आहे, आमच्यातल्या सर्व लोकांनाही माहिती की कोण ह्या मागं राजकारण करू शकतो. पण मला नाही वाटत की हे जरी सगळं कितीही केलं विलं तर ज्यांना करायचं आहे ते अजितदादाच्या विरोधात जातील असं नाही वाटत मला. राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाचं काम करायचं नाही, त्यासाठी भाजपला मीटिंग घ्यावी लागते आणि त्या मीटिंग देखील उघड्यावर पडते. नाही, मी अजून ऐकलं नाही, पण मी आत्ता सहज मित्रांसोबत चर्चा करताना असं समजलं की त्यांनी असं ठरवले आले की पिंपरी मतदारसंघ हा BJPला मागायचा आहे. त्यांनी विरोध करायचं नाही ठरवलेलं. शेवटी महाराष्ट्रामध्ये युती आहे, ते काय ना आम्ही काय. उद्या आम्ही जर राष्ट्रवादीने असं ठरवलं की चिंचवड आणि बोसरी विधानसभामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जो त्यांचा उमेदवार येणार त्याचं काम नाही करायचं ठरलं तर ते जसं ठरणार त्यांनाच वाटते तसं उद्या आम्हालाही वाटते किंवा चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीला भेटावं, बोसरी मतदारसंघ राष्ट्रवादीला भेटावं. त्या दृष्टिकोनातून त्यांची ती मागणी असेल. पण शेवटी महाराष्ट्रामध्ये युती आहे, युतीचा धर्म मला वाटतं सगळेजण पाळतील. जर यदा कदाचित जर तरचा प्रश्न आहे, यदा कदाचित ही जागा महायुतीकडून भाजप किंवा शिंदे गटाला गेली, कारण आत्ताचे जे खासदार आहेत ते देखील शिंदे गटासाठी जागा मागत आहेत. समजा यदा कदाचित जर जागा गेली तर तुम्ही महायुतीचा प्रचार करणार की थेट निवडणुकीला सामोरे जाणार? आता बघा, एक सांगतो तुम्हाला, अजून 1-2 महिन्यांनी किंवा 15 दिवसांनी निवडणूक जाहीर होईल. निवडणूक जाहीर झाल्यावर आपल्याला समजणार आहे ना कुठल्या पक्षाला कोणती जागा आहे. ज्यावेळी ज्या जागेचा निर्णय होणार आहे त्यावेळीच ठरवणार आहे ना आपण की बाबा आपण कुणाचं काम करायचं. शेवटी आम्ही पण महायुतीचा धर्म पाळणारीच लोक आहोत. म्हणजे एकंदरीत
महायुतीचे उमेदवार म्हणून तुम्ही रिंगणात आहात, हा ठाम जो विश्वास आहे हा अजितदादांच्या देखील वक्तव्यातून आला आहे की जिथं आमदार आमचे स्टँडिंग आहेत तिथल्या जागा ह्या सुटणार आहेत. दादांनी प्रत्येक आमदारांना शब्द दिलेला आहे की आपल्या जागा त्या आपल्याकडेच राहणार आहेत. महायुतीच्या सर्व नेत्यांनी सगळ्या आमदारांना सांगितलेलं आहे की जिथं तुम्ही सिटिंग आमदार आहे ती जागा त्या पक्षासाठी सुटणार आहे. त्यामुळं माझा आत्मविश्वास आहे ना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे, त्यामुळं हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटणार आहे. वाढत्या गुन्हेगारीकडे कशा पद्धतीने पाहताय? कारण सध्या पिंपरी चिंचवड आयुक्तालय आपल्याकडे जेव्हा नव्हतं तेव्हाचं प्रमाण आणि आत्ताच्या प्रमाणात वाढ आहे. आता तुम्ही मागच्या वेळेपासून जर आत्ता जर बघितलं तर बऱ्यापैकी जेवढी गुन्हेगारी आहे माझ्या मते बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आहे. शेवटी पोलीस प्रशासनाचा पण पिंपरी चिंचवड शहरावरती कमिशनर या नात्याने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांचा वर चष्मा आहे. त्यामुळं मग आता जे तुम्हाला वाटते वाढती गुन्हेगारी आहे ती थोड्या प्रमाणात कमी होईल. अण्णा, बाबासाहेबांच्या पाठीमागं माता रमाईचं स्मारक व्हावं म्हणून अनेक वेळा आंदोलन होतं. मी स्वतः ह्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागं माता रमाई यांचे पुतळा सुशोभितकरण चांगली ती जागा जवळजवळ 20 ते 25. त्याच्यातलं मेन अडचण काय होती तुम्हाला माहिती का? ते जे आरक्षण आहे ते आरक्षण PMPLचं आहे. त्यानंतर आपल्या लोकांनी आत्ताही म्हणजे जवळजवळ 2 वेळा उपोषण, ते एक धुराजी शिंदे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला लोक बसली होती. त्या ठिकाणी मी जाऊन सांगितलं होतं की ती जी जागा मी कमिशनर साहेबासोबत मिटिंग घेतली. कमिशनर साहेबांनी PMPLचे जे अधिकारी होते त्यांच्यासोबत मिटिंग घेतली. ते जे आरक्षण आहे पहिलं आरक्षण ते PMPLचं उठवावं लागणार आहे. आरक्षण उठल्यानंतर मग महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी जे आता आमचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा केला जाईल. ज्यावेळेस माता रमाईचा पुतळा या ठिकाणी व्हावा म्हणून आपल्या ज्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील लोकांनी उपोषणला बसले होते त्यावेळेस मी स्वतः कमिशनरासोबत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन जाऊन मीटिंग अशी आयोजित केली होती की PMPLचं जे आरक्षण आहे ते आरक्षण उठवून मी तर असं त्या टायमाला जाहीर केलं होतं की आमदार फंडातून जे रमाई पुतळ्यासाठी जे काय सुशोभीकरणाचा खर्च येणार आहे शासनाच्या वतीने आमदार फंडातून त्या ठिकाणी तो खर्च केला जाईल. आणि जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आता दर्शनी भागी आपल्याला पिंपरी चौकामध्ये दिसतो त्याच पद्धतीने आपण रमाईंचा पुतळाही आणि रमाईंच्यासाठी जे काय तिथं गार्डन वगैरे लागणार आहे ते सगळं विकसित केले जाईल. अण्णा, तुम्ही आमदार आहात, आत्ता 5 वर्ष तुम्ही तुमच्या पद्धतीने कामं करत आलात. अशी कोणती कामं राहिलेली आहेत की ती कामं पूर्ण करण्यासाठी मतदारांनी तुम्हाला मतदान करावं असं तुम्हाला वाटतं आहे? आता पिंपरी विधानसभा मतदारसंघ जर आपण पाहिला तर तसं बघितलं तर मागाशीच मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की 52 ते 50% हा आपला दलित समाज झोपडपट्टी ह्या पिंपरी मतदारसंघामध्ये. वास्तविक बघितलं तर की शासनाच्या वतीने जी SRAची स्कीम आहे आमचं आणि आदरणीय दादाचं असं मत आहे की पिंपरी चिंचवड शहर हे झोपडपट्टी विरहित झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला दापोडी भाग असेल, कासारवाडी भाग असेल, फुगेवाडी काही भाग असेल, तुम्हाला सांगतो पिंपरी असेल, चिंचवड असेल, इंदिरानगर आहे, अजिंठा नगर आहे, महात्मा फुले लांडेवाडी आहे, महात्मा फुले नगर आहे. ह्या ठिकाणी बऱ्यापैकी झोपडपट्टी बसलेली आहे. तर ती झोपडपट्टी विरहित करण्यासाठी आम्ही शासनाच्या वतीने जी SRAची स्कीम आहे ते अजून अर्धवट आहे. म्हणजे सगळे प्रोजेक्ट फक्त पाईपलाईनमध्ये, ते उर्वरित कामं राहिलेली ती पण आपल्याला पूर्ण करायची आहेत. शासनाच्या वतीने आता तुम्ही जर बघितलं तर दापुडी ते निगडीपर्यंत जो महत्त्वाचा रोड आहे ते सुशोभीकरणाचं टेंडर आपण काढलेले, त्याचा नारळही आदरणीय दादांनी फोडलेले. म्हणजे तुम्ही दापोडीपासून निगडीपर्यंत आणि निगडीपासून दापोडीपर्यंत अशा पद्धतीने ते जसा बॉम्बे पुणा रोड पहिला आपला जुना होता तो सुशोभीकरणाचं काम चालू आहे. दापोडी ते निगडी ह्या काय तिथून जवळजवळ आपण मोठ्या व्यासाची पाईपलाईन जवळजवळ 110 ते 120 कोटीचं टेंडर, त्याचंही टेंडर निघालेले, तेही टेंडरचं आपण नारळ फोडलेले. ही पाईपलाईन जर आपण दापोडीपर्यंत नेली तर दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपरी ह्या परिसरामध्ये जे पाणी टंचाई होती त्या पाणी टंचाईचा तो प्रश्न मिटणार आहे. अशा पद्धतीने अनेक प्रश्न आहेत जेणेकरून की पुढच्या पंचवार्षिकमध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून जे आता उद्याची जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण तेथील नागरिकाच्या ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
आता बघितलं जर तुम्ही आम्ही जर बघितलं असेल तर महानगरपालिकेच्या वतीने पण मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये येतात. महानगरपालिकेच्या वतीने ज्या ठिकाणी आपण ॲटो क्लस्टर केला होता त्या ठिकाणी आता जी महानगरपालिकेची इमारत आहे ती इमारतीचं काम आपण त्या ठिकाणी चालू केलं आहे. जवळजवळ ते 400 कोटीची इमारतीचं काम सध्या चालू आहे. तुम्हाला सांगतो मी पिंपरीमध्ये आपण जात असताना डेअरी फार्म आहे. डेअरी फार्मच्या ठिकाणी पण त्या फ्लायओव्हरचं पण आत्ता आपण उद्घाटन केलेलं आहे, तेही काम चालू आहे. अशा पद्धतीने आता बोपकेलमध्ये तुम्ही बघितलं की बोपकेलला जात असताना पूर्वी आपल्याला दापोडीच्या आतनं CMAमध्ये जाता येत होतं. तर तो रोड बंद केल्यामुळं आता जर आम्हाला जायचं जर झालं तर बोपकेलला तर दिघीमार्फत जायला लागतं. त्या दिघीच्या मार्फत जात असताना त्या ठिकाणी आपल्याला आता फ्लायओव्हरचं काम चालू आहे. तर ते आता खूप झालं तर माझ्या मते एक 15 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. असे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत ते ह्या ठिकाणी चालू आहेत. माझ्या वतीने पण आमच्या पिंपरी मतदारसंघामधनं त्याचा फॉलोअप चालू आहे. नागरिकाच्या दृष्टिकोनाने कुठला महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे त्यांच्यासाठी तो राबवला पाहिजे, तो राबवण्याचा प्रयत्न आम्ही करू. शेवटी आम्ही त्या सरकारमध्ये आहेत. अजितदादा इथले पालकमंत्री आहेत. दादांनाही या सर्व गोष्टीची कल्पना आहे. प्रोजेक्टचं जर आता मी तुम्हाला सर्व पिंपरी मतदारसंघातील ज्या कामाची आहे तेवढी माहिती सांगितलेली. तसं बघितलं तर अजून उर्वरित कामं खूप आहेत. ती कामं पूर्ण करण्यासाठी मी पिंपरी चिंचवडमधील विशेषतः करून पिंपरी मतदारसंघातील माझ्या सुज्ञ नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो, आपले राहिलेले प्रोजेक्ट, आपली राहिलेली कामं ती पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतर्फे उमेदवार असणार आहे. तर आपण सर्वांनी जर मला सहकार्य केलं तर पुढील उरलेली कामं आपल्याला पूर्ण करता येईल. एवढीच विनंती मी या चॅनलमार्फत माझ्या पिंपरी मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींना करू इच्छितो. अन्न जाता जाता शेवटचा प्रश्न की अनेक वेळा आपण पाहतो की लोकांचे असे आरोप आहेत आणि विशेषतः म्हणजे काही जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की अण्णा फक्त ऑफिसमध्येच बसून असतात, बाहेर फिरत नाहीत वगैरे वगैरे जे काही आरोप आहेत ते आरोप केले. त्या आरोपाचं खंडन कशा प्रकारे तुम्ही किती वर्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करता? 20 वर्ष. त्या काळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी. आता मीडिया झालेले, प्रेसवाले झालेले. माझं स्वतःचं चॅनल टाईपमधनं जे असतं समजा किंवा माझं सोशल मीडिया असेल, तुम्ही बघताय ना 365 दिवसापैकी माझ्या मते मी 300 दिवस तर मी मीडियामध्ये किंवा चॅनलमध्ये माझ्या ऑफिसमध्ये असलो तरी पण लोकांना समजण्यासाठी आपल्या भागाचा आमदार काय करतो त्यामार्फत मी चॅनलमार्फत किंवा माझ्या प्रेस मीडियामार्फत सगळीकडे जाते ना. तुम्ही स्वतः आता बघा, तुम्ही जर मला जॉईंट असाल माझ्या अकाउंटला तर तुम्ही त्यातनं दिसेल ना. आणि लोक आहेत, लोकांना आपण म्हणू शकतो का? ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते माझं मत नाही. त्यांनी दाखवावं ना. आज ते म्हणतात, ज्यांनी सांगताना असं सांगतात की पिंपरी मतदारसंघातील आमदारावर नाराजी आहे, आमदार जास्त लोकांमध्ये संपर्कात नाही, आमदार कुणाला भेटत नाही. मग असं जर असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे ना की आमदार भेटलेच नाही. मग ही जी आता मी तुम्हाला सांगितलेली ही कामं अशीच झालेली आहेत का? मी भेटत असल्याशिवाय कामं होतात का? आता तुम्ही बघा, जवळजवळ 15 ते 20 दिवस, एक महिनाभर आम्ही आमदार फंडातनं पिंपरी चिंचवड शहरात जेवढी कामं होतात ना त्याचं आम्ही दाखवतोयच ना. त्यामुळं आता ज्यांना बोलायचे त्याचं तोंड धरू शकतो का आपण? आणि जे बोलत असतं, समजा तो माझ्याकडे एक बोट दाखवत असेल तर त्याच्याकडे 4 बोटं आहेत ना. त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, जो बोलणार आहे त्यांनी. आज खरं तर लॉर्ड बुद्धा चॅनलच्या मार्फत मी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून पहिल्यांदाच या चॅनलला मुलाखत दिलेली. चॅनलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. या चॅनलमार्फत मी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना एवढंच आव्हान करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला जो संदेश, महाराष्ट्रातील जनतेसाठी जे विकास कामं केलेली ती पुढं जाण्यासाठी तुम्ही पुन्हा परत एकदा महायुतीच्या सरकारला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी माझी मनापासून विनंती आहे. आत्ताच आपण पाहिलं की मनमोकळेपणाने जे आहे ते सरळ साधा स्वभाव आणि ज्या पण आपल्या कामाच्या माध्यमातून लोक काही जरी आरोप करत असले तरी काम करण्याची जी पद्धत आहे, स्वतः नाही तर स्वतःचे प्रतिनिधी पाठवून काम करण्याची पद्धत, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातून प्रसिद्धी करून आणि स्वतःला
कामात सतत व्यस्त ठेवून ह्या पिंपरी विधानसभेचा कायापालट करण्यासाठी अहोरात्र हे आमदार झटत असतात आणि ह्याच माध्यमातून आपण पाहतो आहे की कामाची पद्धत आणि कामाने झालेली ओळख पिंपरी विधानसभा आणि अण्णा बनसोडे हे जणू समीकरणच बनलेलं आहे. आता कोणी जरी कुठलं जरी नाव घेतलं तरी पिंपरी म्हणलं तर अण्णा बनसोडेंचं नाव येतच तोंडावरती. त्याच पद्धतीने आपण पाहतो आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जनता काय कौल देणार आहे, कशा पद्धतीने त्यांच्यासोबत राहणार आहे हे आपण पुढं पाहणारच आहोत. तोपर्यंत येणाऱ्या राजकीय घडामोडी पुन्हा एकदा आपण त्यांच्यासोबत भेटणार आहोत. पुन्हा एकदा ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यासोबत आपल्या चर्चा होणार आहेत. तोपर्यंत मी विकास कडलक ह्या ठिकाणीच थांबतो. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.